माझ्या स्वराज्य परिवाराकडे सर्वपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही जर आले नसते हा कार्यक्रम झाला नसता. म्हणून तुमच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला रवणच आली, चांगलं छान आलं असं म्हणायला वावगं ठरू नये. आज गेली 17 वर्ष ठाणे जिल्ह्यातून मराठी वृत्तपत्र म्हणून स्वराज्य तोरण हे वर्तमानपत्र सुरू आहे. या वर्तमानपत्राला माझ्यासोबत तुमच्यामुळे मला ही ऊर्जा मिळते की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात, म्हणून मी आज हे काम करतो आणि अविरतपणे अखंडितपणे हा काम सुरू केला आहे. आणि तो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हे दैनिक सुरू राहील. आज सर्वांनी आपापले मनोमत सांगितले की मी असं करतो तसं करतो. मी स्वतः काहीच करत नसतो. तुमची साथ नसती तर मी काय केलं असतं? आज तुम्ही आले नसते तर हा कार्यक्रम झाला असता का? नसं झाला. म्हणून तुम्ही सर्व हे माझ्यासाठी खूप मोलाची माणसं आहेत आणि तुमच्यामुळे हे सर्व काम करू शकतो मी. आज आपण कोरोना काळामध्ये पाहिलं कोणी कुठे जात नव्हतं, आपला पेपर सुरू होता, पण आपण पेपरच्या माध्यमातून सर्व आपल्या पत्रकारांना रेशन किट देण्याचं काम केलं, आर्थिक मदतही दिली. अशा वेळेला म्हणजे कोणीच कोणाचं नव्हतं त्यावेळेला आपण सगळ्यांच्या पाठीशी. दैनिकाच्या 17व्या वर्धापन निमित्त उपस्थित असलेल्या सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींना या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विशेष खेदजनक बाब अशी असते की आपली माणसं आपल्या माणसाच्या निमंत्रणाला मान देऊन येत नाही, ही खेद आहे. एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित जर मेसेज टाकला की आम्ही सगळेच धावत जातो, जे आलेत त्यांना असं वाईट वाटून घेऊ नका की आम्हाला बोलतोय, पण ही खंत आहे. आपल्या माणसाचा कार्यक्रम, ज्या माणसाने 17 वर्ष समाजाच्या दलित पीडित वंचितांना न्याय देण्यासाठी काम केलं, ज्यांनी स्वतः रिस्क घेतली, आपल्या अंगावर अशी कितीतरी संकट झेलली आणि आज 17 वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. मी प्रिंट मीडियाचा संपादक असल्यामुळे मला माहित आहे की किती त्रास होतो. आपल्यालाही माहित आहे किती त्रास असतो की लोक म्हणतात की जर कोणाला बरबाद करायचं असेल तर राजकारणात उतरवा, नाही तर पेपर चालू करायला लावतात. आणि तशी ही वेळ म्हणजे आपण स्वतःने रिस्क घेऊन आपण सगळेजण कार्य करत आहोत. दादा तुम्हाला 17 नाही, आम्हाला 17व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बघायचा, तो पण आम्ही असतो. तर ठीकच आज तुम्ही असाल, त्याला आमचे सगळ्यांचं आयुष्य तुम्हाला लाभो ही भगवंताचरणी मी प्रार्थना करेन. आणि तुम्हाला पुन्हा एकदा राजेंद्र पाटलांनी सांगितलं की दादा कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्त काहीतरी देत असतात, तर दादा देणारे झाले. आपण तुम्ही आम्ही घेणारे जरी असलो पण एक दिवस तुम्ही आम्ही पण देणारे होऊ त्यांच्या पाठीपाठी. आणि आपल्यातलाच एक माणूस आपल्याला काहीतरी देतो, ते काय करतात, काय वस्तू किती किमती त्याचा विचार न करता प्रत्येक वेळेस आपण ज्या राजकारण्यांना मोठं करतो आपल्या वृत्तपत्रातून, आपल्या बातम्यांमधून किंवा आणखी काही, त्यांना ज्यांना आपण प्रसिद्धी देतो त्यांना तुमचा पत्रकार दिवस समजत नाही ना, तुमचा पावसाळा समजत नाही, हिवाळा समजत नाही, उन्हाळा समजत, पण आपलाच माणूस आपली एक काळजी करतो. आणि म्हणून मी मगाशी खेद व्यक्त केला की आपल्या माणसांनी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. तोरण के 17वें सालाना प्रोग्राम के मौके पर हम दिली खुशी और फख्र के साथ इसके मोहतरम एडिटर किशोर बलिराम पाटिल साहब को समीने कल्ब से मुबारकबाद पेश करते हैं. 17 बरस का ये सहाफ़ी सफ़र अवामी खिदमत, सच्चाई और समाजी जिम्मेदारी का रोशन नमूना है. स्वराज तोरण ने हमेशा आवाम के मसाइल को बेखौफी के साथ उजागर किया है, हक और इंसाफ की आवाज़ बनकर उभरा और समाज में बेदारी को मस्बत सोच पैदा करने में नुमाया किरदार अदा किया. इस मौके पर काबिल जिक्र बात यह है कि किशोर बलिराम पाटिल साहब ने सहाफ़ी बरादरी के लिए एक खूबसूरत कदम उठाते हुए कभी छतरियाँ, कभी रेनकोट और आज हेलमेट तकसीम करके उन्होंने तकसीम का प्रोग्राम किया, जो उनके तय सहाफ़ियों के लिए जो मोहब्बत, ख्याल और तहफ़्फ़ुज़ के जज्बे की बेहतरीन मिसाल है. ये आवाज नहीं आ रही. यहाँ पर उपस्थित हमारे सभी पत्रकार मित्र, सम्मानित मंच, आप सभी लोगों को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं.
और दैनिक स्वराज प्रोग्राम के 17वें वर्धापन दिन के अवसर पर आज जो ये दिवाली स्नेह सम्मेलन का आयोजन किया गया है, मैं दिल की गहराइयों से आप सभी को जो लोग यहाँ उपस्थित हैं बधाई देता हूँ और अभिनंदन करता हूँ।